नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभडे या यूट्यूब चॅनलला। 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसारच अनुदान मिळेल असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे सर यांनी केले आहे। 2024 नुसार वाढीव टप्पा अनुदानाची मागणी 18 जुलै 2025 रोजी विधान भवनात राज्याचे शिक्षण मंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांनी जाहीर केले। यांच्या घोषणेनुसार सुमारे राज्यातील 63,000 शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। म्हणून राज्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष श्री खंडेराव जगदाळे सर यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्ह्यातील कृती समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी आज मालेगाव येथे आदरणीय नामदार दादाजी भुसे साहेब यांची भेट घेतली व त्यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला। माननीय मंत्री महोदय यांच्या निदर्शनास एका निवेदनाद्वारे असे आणून देण्यात आले की फेब्रुवारी 2021-22 मध्ये ज्या शाळा 20% वाढीव टप्प्याला अपात्र होत्या परंतु एका महिन्यात त्रुटीची पूर्तता त्यांनी केलेली आहे, अशा सर्व शाळांना देखील 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा पूर्ववत पद्धतीने द्यावा अशी विनंती साहेबांना करण्यात आली। त्यावेळी माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी देखील तसे सांगितले की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार अनुदान दिले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे। यावेळी ही भेट घडवून आणण्यासाठी आदरणीय श्री अनिलदादा निकम, अरुणदादा पवार, कृती समितीचे अध्यक्ष बाबासाहेब ढोबळे, जिल्हाध्यक्ष भारत भामरे, उपाध्यक्ष शरद काकुस्ते, संचालक महामंडळाचे राज्य सचिव अमोल बच्चाव पाटील सर, सुभाष पवार, संजय बच्चाव, कन्हैया पगार, महेंद्र पवार, शरद शेलार, गुंजाळ सर, शरद जाधव सर, विकास पवार सर, जगताप सर, पवार सर, जयेश पवार सर, क्षीरसागर सर आदी शिक्षक उपस्थित होते। यामुळे सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। धन्यवाद।